असन, व्यावसायिक असन, तो ट्रकवर असन, कुठं एसटीवर कंडक्टर ड्रायव्हर असन, महाराज मंडळी असन, सगळ्यांनी, वारकरी संप्रदाय असन, टाळकरी, गायक, वादक सगळे एवढ्या वेळेस तुटून पडा. सगळे मुंबईकडे निघा. कोणी शेताचे कारण सांगू नका, कोणी ड्युटी सांगू नका, कोणी मस्तारांनी सांगू नका, डॉक्टर वकिलांनी सांगू नका. सगळ्यांनी तयारीनं मुंबईला चालायचं. विशेष करून आजपासून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, जिथं जिथं पाण्याचे टँकर असतील ते मुंबईला सोबत घ्या. आपल्या पोरांना पाणी प्यायला लागणार आहे. जे जे डॉक्टर बांधव ही प्रेस ऐकते त्यांनाही माझी विनंती, सगळ्यांनी ॲम्ब्युलन्स आणि गोळ्या औषधाचा साठा सोबत घ्या. 1000पेक्षा जास्त ॲम्ब्युलन्स पाहिजेत, 5000पेक्षा जास्त पाण्याचे टँकर पाहिजेत. मी सांगितलंय 5000 टँकर घ्यायचे. आणि तिथं एक नसलं तुम्ही म्हणता 5000 टँकर म्हणला नाही, एक बी नाही. माझ्याजवळ काय कंपनी आहे का? हे सगळ्या जिल्ह्यातल्या आपल्या बांधवांनाही घडून आणावं लागणार आहे. सगळ्या डॉक्टरांना ते करावं लागणार आहे. मी याच्याबरोबर आणखीन 4 आव्हानं केलेले. मास्तर असेल, डॉक्टर असेल, वकील असेल आणि श्रीमंत राजकारणी मराठी असतील, यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा म्हणून सांगितलेलं आहे. यांनी स्वतःच्या गाड्या बाहेर काढा. तुम्ही ड्युटीला राहायचं तर आपण आपल्या बाहेर काढा. आम्ही सांगितलंय फक्त आता 3 दिवस साथ द्या तुम्ही आम्हाला. 27, 28, 29ला 10 वाजता सकाळी आम्ही ग्राउंडवर बसलो ना, तुम्ही वापस या म्हणतो. तुम्ही थांबू नका. मराठा समाजाला खरं बोललं पाहिजे. खोटं बोलून मुंबईत आम्हाला न्यायचं नाही कोणाला. सगळ्यांनी मुंबईकडे चालायचंय. आपण आपले वाहन घेऊ. आम्हाला तिथं बसल्यावर आशीर्वाद द्या, तुम्ही वापस या. ही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती करून सांगतो. आपण सगळ्या ताकदीनं याच्यात उतरल्याशिवाय पर्याय नाही. फक्त एक वाक्य सांगतो, मला आंदोलन शांततेत पाहिजे. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. नसता त्याने आमच्या सोबत यायचं नाही. यालाच जोडून दुसरा डाव होऊ शकतो. सरकार आपल्यात एखादी टोळी घालू शकतं. ते माझ्या नावाच्या घोषणा देईल, मराठा आरक्षणाचे देईल. आपल्याला असं वाटून मला लय कट्टर दिसतोय आपला, कपडे फाडायला बसलाय तो त्याचे स्वतःचे, ती गोंधून आणायला बसलाय. मग फोटो त्याच्या अंगावर, टी शर्ट घालीन, फोटोचे आपल्याला वाटून हे आपलं कट्टर दिसतंय. आणि नंतर म्हणून देवेंद्र फडणवीस ऐकत नाही, सरकार ऐकत नाही, घाला गोटे. ते सरकारने पाठवलेली टोळी असू शकते, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्याला धरायचं आणि पोलिसाच्या गाडीत फेकायचं.